Hey. होल्ड कर दो। हाँ एक मिनट। काय करायचं You, Arya, just hold this, touch this. बात तो तय है कि जो आया है उसका जाना भी ज़रूरी है। रमेश जी के लिए ये कहूँगा कि उन्होंने जो एक भरपूर ज़िंदगी जी, मेरे ख्याल से बहुत कम लोगों ने जी होगी। उन्होंने अपना करियर बतौर जूनियर आर्टिस्ट शुरू किया, वो टॉप के मराठी एक्टर बने, फिर उन्होंने राजश्री की आरती में एक कैरेक्टर रोल किया, उसके बाद वहाँ से उनकी हिंदी की इनिंग्स शुरू हुई और बहुत शानदार इनिंग्स रही। जीवन मृत्यु, उसके बाद कसौटी में वो मेन विलन थे, जितेंद्र जी के साथ जैसे को तैसा में वो मेन विलन थे, और एक गाना था मेरी वफा ने क्या काम लाजवाब किया, तुम्ही को लाखों हसीनों में इंतखाब किया, वो भी उन पे पिक्चराइज हुआ था, मोहब्बत इसको कहते हैं। बड़े अच्छे रोल किए उन्होंने, और उनकी और सीमा जी की जो जोड़ी थी वो तो बिल्कुल एक आदर्श जोड़ी कही जाती है। जहाँ भी अगर जोड़ियों की बात की जाती है तो वो एक मिसाली जोड़ी है। ऐसी मिसालें बहुत कम मिलती हैं। तो देखिए, मराठी फिल्मों में उन्हें कामयाबी मिली, हिंदी फिल्मों में उनको कामयाबी मिली, मराठी रंगमंच पे उनको क्या कामयाबी मिली, और दो बहुत ही लायक बेटे पैदा हुए। एक ने बतौर एक्टर अपना नाम बनाया, एक ने बतौर डायरेक्टर अपना नाम बनाया, और ज़िंदगी के आखिरी वक्त तक भी वो मॉडलिंग करते रहे। बहुत बड़ी बात है इस उम्र में अगर आपको मॉडलिंग मिलती है। एक वाक़या मैं सुनाना चाहूँगा उनके बारे में। उन्होंने एक फ़िल्म बनाई थी सरजा, और वो हिस्टोरिकल फिल्म थी। उसमें औरंगज़ेब का किसी ने कैरेक्टर किया था, लेकिन उसकी आवाज़ जो है वो औरंगज़ेब से मैच नहीं कर रही थी। तो उन्होंने मुझे फ़ोन किया कि आप अगर डबिंग कर देंगे उस कैरेक्टर की तो बहुत अच्छा होगा। हालांकि वो मेरा काम नहीं था, लेकिन इतने सीनियर एक्टर जिनकी मैं दिल से इज़्ज़त करता था तो मैं मना नहीं कर पाया, और उस फिल्म में जिसने औरंगज़ेब का किरदार किया था तो उसकी मैंने डबिंग की। उसके बाद उनका फ़ोन आया, उनका आपने बहुत बड़ा काम किया है मेरे लिए, आपका बड़ा भाई हूँ, ज़िंदगी में जब भी किसी भी काम के लिए मेरी ज़रूरत हो आप मुझे याद कर लेना। तो मैं ये कहूँगा कि भरपूर ज़िंदगी जी, एज एन एक्टर, एज ए ह्यूमन बीइंग, एज ए फादर, एज ए हस्बैंड। बहुत कम लोगों को नसीब होती है, और
93 ईयर्स की एज तक वो एक्टिव रहे, तो ये अपने आप में बहुत बड़ी बात है। और मेरे अपने में बड़ा अच्छा उनका रोल था, आनंद में उनका बड़ा अच्छा रोल था, सीमा जी उनकी उसमें बीवी बनी थी। अच्छे अच्छे डायरेक्टर्स के साथ उन्होंने काम किया। जाते तो सभी हैं, उनके बारे में यही कहूँगा कि यूँ तो आते हैं लोग जाते हैं, यूँ तो आते हैं लोग जाते हैं, ज़िंदगी में हज़ार हा, लेकिन इनमें कुछ ऐसे लोग होते हैं दिल पे जो नक्श छोड़ जाते हैं। यूँ तो आते हैं लोग जाते हैं। आज आम्हा देव कुटुंबियांसाठी एक खूप दुःखद दिवस आहे. म्हणजे हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दुःखाचा क्षण आहे, आम्हा सगळ्यांच्याच आयुष्यातला. माझे वडील रमेश देव यांचं काल रात्री 9 वाजता निधन झालं हृदयविकाराने. अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही एकत्र होतो. ते हॉस्पिटलमध्ये होते आणि सकाळी त्यांना त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. वाटलंही नव्हतं, मी ठरवून आलेलो की त्यांना आज रूममध्ये शिफ्ट करायचं. पण नियतीचे खेळ वेगळेच असतात आणि आपली काहीतरी इच्छा असते, परंतु कोणतरी वर वेगळे खेळ खेळत असतो आपल्यासोबत. मी 6 वाजता त्यांना सांगून आलो, डॉक्टरांनाही सांगितलं, म्हटलं काही करायचं नाही, उद्या मला त्यांना रूममध्ये शिफ्ट करायचं. आणि तेही स्पिरिट्समध्ये होते, माझ्याशी नीट बोलले. मला म्हणाले डोक्यावरनं हात फिरव माझा भाऊ पण तिकडे आलेला होता, त्याच्या पण कडनं डोक्यावरनं हात फिरवून घेतले. खोकला झालेला त्यांना, तर तो कफ पडत होता. मला म्हणाले मी छान आहे, आता काही काळजी करू नकोस. आणि मी थोड्या वेळासाठी ऑफिसला गेलो. अगदीही काहीच कल्पना नव्हती, विचारही नव्हता मनामध्ये की असं काही घडेल. कारण याआधी त्यांनी खूप वेळेला यमाला मात दिली होती आणि ते त्याच्यातून उठून आलेले स्वतःच्या हिमतीवर, कारण त्यांना जगण्यावर प्रचंड प्रेम होतं. ते 93 वर्ष जगले. 30 जानेवारीला त्यांचा वाढदिवस झाला. 93मधनं 94मध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्याच समयी एका कार्यक्रमाला ते गेले होते आणि तेव्हा त्यांनी तिथे अनाऊन्स केलं होतं की मी 100व्या वर्षी पुन्हा येणार. ही जिद्द होती त्या माणसाची. त्यांनी आयुष्य पूर्णपणे त्यांच्या टर्म्सवर जगलं. काल हसत हसत ते मला सांगत होते की मला जेव्हा आत्ता हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा मला खरं खूप आनंद झाला होता की मी आता जाणार आहे. आणि आम्ही म्हटलं की असं बोलायचंच नाही आहे आणि असं कसं बोलणार. तर त्यांचं तेच म्हणणं होतं की अरे आम्ही म्हटलं आमच्यासाठी तुम्हाला राहायचं आहे. म्हणाले की आयुष्यभर मी सगळ्यांचं केलं, आता मला माझ्यासाठी जगायचं आहे. आणि ते झोपले आणि मी निघालो तिथनं. सगळे पॅरामीटर्स नॉर्मल होते आणि 8 वाजता मला फोन आला की तुम्ही निघून या. तिथे तो फोन आला, तिथेच माझ्या छातीत धडकी बसली. म्हटलं हे बरोबर नाही, काय जे काय झालं आहे किंवा होतं आहे ते. मी पोचेपर्यंत त्यांना रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न हॉस्पिटलने चिकार केला. अंबानी हॉस्पिटलचे मी आभार मानतो, त्यांनी खूप मदत केली आणि त्यांनी त्यांच्याकडनं जे काही होऊ शकेल ते बाबांसाठी केलं. मी आणि माझा भाऊ आम्ही काल बोलत होतो, तर माझ्या भावाचं तेच म्हणणं पडलं की आपण त्यांचं आयुष्य सेलिब्रेट करूया, त्यांच्या मरणाचं दुःख नको करायला, कारण ते पूर्णपणे जगले होते. मी आज तुमच्या माध्यमा थ्रू सगळ्यांना तेवढीच विनंती करेन आणि तुमच्याकडे एवढंच मागेन की त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांचा पुढचा प्रवास सुखद व्हावा म्हणून आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी. आपण खूप प्रेम दिलं बाबांना, आईला, दोघांनाही खूप प्रेम दिलं. आज तो अर्ध्या प्रेमाचा वाटेकरी चालला आहे, पण माझी खात्री आहे की अख्खा महाराष्ट्र, अख्ख्या या देशाने त्यांच्यावर जितका जीव लावला ते सतत आपल्याबरोबर राहतील आणि आमच्यासोबत राहतील.
तुम्ही सगळे आमच्यासोबत आलात त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. तो स्नेही होताच आणि 1957 साली आमची भेट झाली ती मद्रासला. तो एका पिक्चरसाठी काम करण्यासाठी म्हणून आला होता, राजाभाऊ परांजपे. आणि एका अर्थानं तिथं भेट झाली आमची. मी त्यावेळा चांदोबात नोकरीला होतो, पण कुठेतरी पहिल्या भेटीतच दुसऱ्याला पूर्णतः जिंकून घेणं हा त्याच्या बोलण्यातला ओघ होता. आणि तेव्हापासून आमची मैत्री सुरू झाली. नुसती मैत्रीच झाली असं नाही, तर अत्यंत मोकळेपणाने मनातल्या आतल्या गोष्टी काढून घेणं सहजपणानं, आणि कुठेही त्यामध्ये ही भावना नव्हती. आपलेपणा अधिक वाढावा हेच त्याचं प्रत्युत्तर होतं, बोलत होता. पुढं आम्ही एकमेकांचे नातेवाईकही झालो. त्याची पत्नी सीमा आणि माझी बायको ही बहीण बहिणी. आणि त्यातून म्हणजे अत्यंत प्रेमात गुंफलेली आम्ही माणसं एका अर्थाने आणखीन एका दोरामध्ये अधिक बांधल्या गेलो. मैत्री हे सूत्र असतं, एक कल्पना असते. नातं ही गोष्ट ही वेगळ्या तऱ्हेने आली, तरी आमच्यातली मैत्री कधीच कमी झाली नाही. मला स्वतःला निश्चित असं वाटतं की त्यांनी माझ्या चित्रपटात ज्या भूमिका केल्या त्या मलाही आकलन झाल्या होत्या, तरीही पण त्याचं एक्सप्रेशन हे त्यातलं अधिक प्रभावी होतं. त्यामुळे एक अत्यंत उत्तम कलाकार, आणि केवळ कलाकार नव्हे तर कुठलीही भूमिका, मग ती व्हिलनची असेल, हिरोची असेल, ती तितक्याच उत्कटतेनं सादर करणं हा त्याचा अभ्यास होता. आणि इतक्या सहजपणे त्याला जमत असे की त्याचं कौतुक आम्हाला नेहमी वाटत असे. आत्ताचं जर सांगायचं म्हटलं तर या क्षेत्रातनं आम्ही रिटायर्ड झालो नाही, पण कामं बंद झालीत. तरीही तो कुठेतरी प्रयत्न हेच करत होता की या क्षेत्राशी संबंधित राहणं. तो निर्माता झाला. त्याचं पहिलं पिक्चर त्यांनी मलाच दिलं, या सुखांनो या. कुठेही निर्माता म्हणून ची भूमिका न घेता एक कलावंत हीच भूमिका घेऊन त्यांनी काम केलं. माझ्याकडे त्यांनी दोन्ही प्रकारच्या भूमिका केल्या. अगदी संत गाडगे बाबांच्या जीवनावरच्या ह्याच्यात सुद्धा, त्यात सुद्धा पहिल्यांदी तो व्हिलन वाटत होता आणि मनुष्य कसा बदलू शकतो
याचं उदाहरण त्यांनी जिवंतपणे लोकांसमोर आणलं की ज्या गाडगेबाबांबद्दल त्यांची संपत्ती हिरावून घेण्यासाठी जो प्रयत्न केला तो त्यानंतर जेव्हा त्याचं त्याला कळलं की ही आपल्यातनं चूक झाली होती, तर त्यावेळेला त्यानंतर ती जी भूमिका होती किंवा तो जो सीन होता त्या सीनमध्ये ती उत्कटता त्याच्यात होती, ती एखाद्या लहान ज्याला सालस असं म्हणता येईल असं प्रेमसुद्धा माणसामध्ये असू शकतं किंवा माणूस खरोखर असाच असतो. आपल्याला कळत नाही की एखाद्याने आपल्याला चिमटा घेतला, धक्का दिला, थोडंसं लुबाडलं, तरीही तो शेवटी माणूस असतो. कुठेतरी तो पुन्हा उत्कट कामासाठी हृदयाशी मिलन. आणि माझं त्याचं नाचं हे असं होतं की त्याला शब्द माझ्याजवळ तरी आले नाही. ये हृदयीचे ते हृदयी ओतले, या पद्धतीनं त्याचं आणि माझं बोलणं चालायचं. इतरांच्या बरोबर गप्पा मारणारा रमेश वेगळा आणि माझा आणि त्याचा संवाद चालायचा. त्यावेळेला आम्ही अत्यंत उत्कटतेने सर्व गोष्टींबद्दल, समाजाबद्दल, चित्रपटसृष्टीबद्दल, अगदी शेतकऱ्यांपर्यंत, कारण त्याचाही अनुभव होता. त्याचंही कोल्हापूरच्या जवळ शेत होतं, त्या शेतात तो राहिला आहे, राबला आहे. तिथे जी त्यांनी माणसं पाहिली, त्यांची दुःख वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला, ती शेवटपर्यंत त्याच्यात होती. आणि कुठेतरी थोडं तरी आपल्याकडनं हातभार लागेल. गोवर्धन हा नाही उचलणार, पण टेकू देता येईल, मदत करता येईल, हे करीत तो राहिला. असा हा एक कर्तृत्ववान, एक सज्जन, एक चांगला कलावंत आज आपण सगळ्यांनी गमावलेला आहे. मेरे बात कर रहे हैं है तो दुख का अवसर, लेकिन मैं ये ज़रूर कहना चाहूँगा कि ऐसी ज़िंदगियाँ जो हैं, देव साहब जैसी जो ज़िंदगी है, वो भगवान सबको नसीब करे. व्हाट अ कंप्लीट लाइफ. उनके जाने का दुख हम सभी को है. एक बहुत बड़ा लॉस है, नॉट ओनली द मराठी फिल्म इंडस्ट्री बट द बॉलीवुड इंडस्ट्री. क्या बोलूँ, द इंडियन इंडस्ट्री हैज़ लॉस्ट अ ग्रेट thespian एंड वेटरन. बट मैं ऐसी ज़िंदगियों को मोन नहीं करता, बल्कि ऐसी ज़िंदगियाँ हैं जो सेलिब्रेट करनी चाहिए. फ्लॉलेस ज़िंदगी रही, इतने साल काम किए, कहाँ से कहाँ आए. एक जूनियर आर्टिस्ट के हिस्से से आए, एक टॉप स्टार बने, प्रोडक्शन यूनिट खोला, अपने बच्चों का ख्याल रखना, अपनी बीवी के साथ एक ऐसी ज़िंदगी, एक आइडियल कपल सीमा जी और देव साहब. और मैं तो ऊपर वाले से हमेशा यही चाहूँगा कि ऐसी जो ज़िंदगी देव साहब की रही है, ऐसी ज़िंदगी हर नसीब वाले को ऊपर वाला नसीब करे और हम सभी को ऐसी ज़िंदगी मिले. और मैं समझता हूँ कि उनके बारे में कुछ भी बात करना एक सूरज को रोशनी दिखाने लायक होगा, लेकिन हिज अचीवमेंट्स, उन्होंने जो कुछ भी हासिल किया, जो भी अचीव किया एज एन एक्टर एंड एज अ फैमिली मैन, एज अ पर्सन, एज अ फादर, एज अ ब्रदर, एज अ co-star, मतलब has been phenomenal. So today he is not amongst us, and I wish for him that he's gone to a, मैं ऐसे पासिंग को मैं डेथ नहीं कहता, मैं ट्रांजिशन कहता हूँ. He's transited to a newer body and a younger body, and जहाँ भी होंगे, and I'm sure today he's all around us. But whenever the transition period comes, वो
एक ट्रांजिशन है, ये डेथ नहीं है। मैं सोचता हूँ इसे अब डेथ ना कहें, डेथ एक बहुत छोटा लफ्ज़ है एक ऐसे इंसान के लिए। May God grant him peace and may his soul always rest in peace and may he always look down on his children and his wife and everybody. सबका ख्याल रखें. And Deo साहब, hats off to you, sir. Thank you very much. सिनेमा जगतसाठी आज खूपच दुःखद दिवस आहे. रमेश काका यांनी फक्त मराठीच नाही पण हिंदी सिनेमाला पण एवढं दिलं आहे. त्यांचे जर का आपण परफॉर्मन्सेस बघितले तर अनफर्गेटेबल आहेत. आणि खास माझ्यासाठी वैशिष्ट्य म्हणजे माझी जी पहिली मराठी फिल्म आहे तो ब्रेक मला रमेश काकाने दिला आणि त्यासाठी मी त्यांचा जन्मऋणी आहे. आणि माझी त्यांच्या फॅमिलीजना, अजिंक्य आणि अभिनय दोघं मुलांना आणि जितके आपले त्यांचे फॅन्स आहेत, ॲडमायरर्स आहेत, त्या सगळ्यांनाच माझ्या या भावना मी व्यक्त करतो. आजचा दिवस हा दुःखद आहे.